नमस्कार मुलींनो. आज आपण भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय या पाठाचा उर्वरित भाग आज आपण अभ्यासणार आहोत. डॉक्टर आंबेडकर म्हणतात, जाती व्यवस्थेच्या तिसऱ्या वैशिष्ट्याचा दुष्टपणा असा आहे की तो लोकशाहीची मुळेच निखंदून टाकतो. प्रत्येक जात एका विशिष्ट व्यवसायाला बांधलेली असते. प्रत्येक जात म्हणजे प्रत्येक जातीचा काहीतरी असा हा व्यवसाय असतो आणि त्या व्यवसायाशी ती जुडलेली असते. प्रत्येक व्यक्ती इतरांना उपयुक्त होईल अशा पद्धतीने स्वतःच्या नैसर्गिक आवडीनिवडीप्रमाणे व्यवसायाची निवड करीत असेल तर त्यामुळे निश्चितपणे समाज सुसंघटितरित्या स्थिर राहील. आंबेडकर म्हणतात की प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्याला जसं सोयीचं होईल त्या पद्धतीनं आणि स्वतःच्या आवडीप्रमाणे जर त्याने व्यवसाय निवडला, म्हणजे ज्याला जो व्यवसाय आवडतो म्हणजे तशा प्रकारचा आवडीचा व्यवसाय निवडला तर त्यामुळे समाज हा सुसंघटित आणि स्थिर राहील. अशा प्रकारच्या आवडीनिवडीचा शोध घेणे आणि समाज उन्नतीसाठी त्या दिशेने त्यांना घडविणे हे समाजाचं कर्तव्य आहे. मग ज्या व्यक्तीची जी आवड असेल त्या आवडीनुसार त्या व्यक्तीला तो व्यवसाय निवडून देणे म्हणजे हे खरोखर समाज प्रगतीचं किंवा समाज प्रगतीच्या दिशेने घडविण्याचं समाजाचं कर्तव्य आहे. परंतु प्रत्येक माणसाला क्षमतेची आणि कृतिशीलतेची अमर्याद विविधता असते जी त्या त्या व्यक्तीला घडवू शकते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे जी कृती असते, जे कौशल्य असते ही अमर्याद स्वरूपात वेगवेगळी असते आणि ती त्या त्या व्यक्तीला घडवू शकते. लोकतांत्रिक स्वरूप असलेल्या समाजाने व्यक्तीतील सर्व क्षमतांना मार्ग मोकळा करून द्यायला हवा. स्तरीकरण हे व्यक्ती विकासाला खुंटविते आणि जाणीवपूर्वक केलेली खुंटविण्याची प्रक्रिया लोकशाहीला हेतू परस्पर नकार देते. स्तरीकरण जे आपण हे स्तरीकरण करतोय, तोमक्या जातीचा या स्तरीकरणामुळे व्यक्तीच्या विकासाला हे स्तरीकरण कुठेतरी तिथेच थांबवून ठेवते आणि ही जाणीवपूर्वक केलेली किंवा ही जाणीवपूर्वक खुंटविण्याची प्रक्रिया ही लोकशाहीला हेतू परस्पर नकार देते. जाती व्यवस्था कशी संपवता येईल? पहिला अडथळा म्हणजे जाती व्यवस्थेचा प्राण असलेली श्रेणीबद्ध विषमता होय. श्रेणीबद्ध विषमता, जाती व्यवस्थेचा प्राण असलेली श्रेणीबद्ध जी काही श्रेणी हे जे काही वर्ग पाडलेले आहेत, जे काही वर्ण आहेत, तो सगळ्यात मोठा अडथळा. जेव्हा लोक उच्च आणि निम्न अशा दोनच वर्गात विभागलेले असतात तेव्हा वरच्या वर्गाशी संघर्ष करण्याच्या उद्देशाने निम्न वर्गाला संघटित होणे सोपे जाते. ज्यावेळेस जे काही उच्चवर्णीय लोक आहेत, जे काही उच्च वर्गातील लोक आहेत, या वर्गाशी संघर्ष करण्याच्या उद्देशाने जे खालच्या स्तरातील लोक आहे या खालच्या स्तरातील वर्गाला संघटित होणे सोपे जाते. परंतु येथे निम्न जातीचा एकच वर्ग नाही तर हा वर्ग आणि अतिनिम्नांचा असतो. निम्न हे अतिनिम्नांसोबत संघटित होऊ शकत नाहीत. निम्नाला अशी भीती वाटत असते की जर तो अतिनिम्नाचा स्तर उंचविण्यात यशस्वी झाला तर त्याला आणि त्याच्या जातीला समाजात असलेले वरचे स्थान गमवावे लागेल. आणि या गोष्टीमुळे, या चढओढीमुळे हे सगळे संघटित होऊ शकत नाहीत. आणि हे संघटित झालं नाही तर ही जी जाती व्यवस्था आहे ही जाती व्यवस्था आपल्याला संपवता येणार नाही. जोपर्यंत हे संघटित होणार नाही तोपर्यंत. हा पहिला अडथळा. जाती व्यवस्था कशी संपवता येईल याचा दुसरा अडथळा असा, आपले समाजहित कशात आहे हे ओळखता न आल्यामुळे एकत्रितपणे कृती करण्याच्या प्रसंगी समाज हा पंगू ठरतो. समाजहित म्हणजे समाजाचं हित कशामध्ये आहे हे निश्चित आपल्याला ओळखता येत नाही आणि हे न ओळखता आल्यामुळे आपण सगळेजण, सगळ्या समाजातील लोक हे एकत्रितपणे कृती करण्याच्या प्रसंगी होऊ शकत नाही
आणि म्हणून तो भारतीय समाज हा पांगळा ठरू शकतो. प्लेटोने म्हटल्याप्रमाणे सामाजिक संघटन अंतिमतः जीवित साध्याच्या जाणीवेवर अवलंबून असते. प्लेटोने सांगितलं होतं की सामाजिक संघटन अंतिमतः जीवित साध्याच्या जाणीवेवर अवलंबून असते. जर आपण आपापल्या साध्याबद्दल अनभिज्ञ असू, आपले हित कशात आहे हे जर आपणास माहीत नसेल, तर सर्व बाबींसाठी आकस्मिकता आणि लहरीपणा यांच्या कृपेवर अवलंबून राहावे लागेल. जोपर्यंत आपल्याजवळ सुपरिणामाबाबत बुद्धिवादी निर्णयाचे निकष नसतील, तोपर्यंत कोणत्या शक्यतांना आपण चालना द्यावी हे आपल्याला ठरविता येणार नाही. म्हणजे चांगला परिणाम कशात आहे, या चांगल्या परिणामाबाबत बुद्धिवादी निर्णयाचे निकष त्यामध्ये जोपर्यंत नसेल तोपर्यंत आपल्याला चालना मिळणार नाही. चालना मिळेल नाही तोपर्यंत ते आपण ठरवू शकणार नाही. प्रश्न असा आहे की न्याय आणि एक जिन्सी समाज निर्माण करण्याच्या ध्येयप्राप्तीच्या मार्गातील जातीबद्ध रचनेच्या अनुलंघनीय अर्थात दूर केल्याशिवाय भारतीय समाज हे ध्येय साधू करू शकेल काय? जातीबद्ध समाज रचना अस्तित्वात असताना एक जिन्सी समाज निर्माण होणे शक्य आहे काय? चुकीचे मूल्यमापन आणि चुकीचे वास्तव दर्शन यामुळे सर्व भारतीयांच्या मनामध्ये गोंधळ उडालेला आहे आणि त्यांना चुकीच्या दिशेने नेले आहे. असंघटित आणि खंडित समाज विविध प्रकारची प्रारूपे आणि प्रमाणे यांनी निर्धारित असतो. अशा परिस्थितीत जातीच्या प्रश्नामुळे अनेक भारतीयाला मनाची सुसंगतता प्राप्त करणे अशक्य प्राय झालेले आहे आणि त्यामुळे ही जातीय व्यवस्था आपल्याला संपवता येत नाही. पुढे म्हणतात आंबेडकर, शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय? होय. याचं उत्तर म्हणतात आंबेडकर, होय. शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय? याचे उत्तर होय. त्याचप्रमाणे नाही असे आहे. म्हणजेच होय आणि नाही असे सुद्धा आहे. आज शिक्षण दिले जाते तेच जर दिले जाणार असेल तर त्या शिक्षणाचा जातीवर काहीच परिणाम होणार नाही. म्हणजे त्या काळामध्ये जी जाती व्यवस्था होती ती जाती व्यवस्था संपुष्टात आणण्यासाठी, नष्ट करण्यासाठी शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो काय? याचं उत्तर होय पण आहे आणि नाही पण आहे. याचं कारण, जर त्या काळामध्ये जे शिक्षण दिले जात होते, आंबेडकर म्हणतात की जर आज जे शिक्षण दिले जाते तेच जर दिले जाणार असेल तर त्या शिक्षणाचा जातीवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. ती ज्या स्वरूपात आहे त्याच स्वरूपात राहील. ब्राह्मण जात याची ज्वलंत उदाहरण आहे. तिच्यातील 100% शिकलेले आहेत, तिच्यातील बहुसंख्य उच्च शिक्षित आहेत. असे असताही एकही ब्राह्मण जातीविरुद्ध असल्याचे दिसत नाही. वास्तविकता अशी आहे की वरच्या जातीतील शिक्षण घेतलेल्या माणसास शिक्षण घेण्यापूर्वीच्या अवस्थेच्या तुलनेत शिक्षण प्राप्त केल्यानंतर जाती व्यवस्था टिकून राहावी असे प्रकर्षाने वाटत असते. कारण हेच शिक्षण त्याला मोठे पद उपलब्ध होण्याची अधिकची संधी देत असल्यामुळे जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो अधिक रुची घ्यायला लागतो. या दृष्टीने पाहता जाती व्यवस्था समाप्त करण्यासाठी शिक्षण उपयुक्त साधन ठरत नाही. ही झाली नकारात्मक बाजू. म्हणजे शिक्षणामुळे जातीचा विध्वंस होऊ शकतो का? याचे उत्तर नाही. आता सकारात्मक बाजू, याची उलट बाजू बघा. भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण दिले तर हे शिक्षण जाती व्यवस्थेला विरघळवून टाकेल. ती त्यांच्यात बंडखोरीची प्रवृत्ती निर्माण करेल. त्यांच्या सद्य परिस्थितीतील अज्ञानामुळे ते जाती व्यवस्थेचे समर्थक बनलेले आहेत. एकदा त्यांचे डोळे उघडले तर ते जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी उद्युक्त होतील. वर्तमान धोरणातील प्रमुख दोष असा की शिक्षण हे मोठ्या प्रमाणात दिले जात असले तरी भारतीय समाजाच्या वाजवी वर्गातील लोकांना दिले जात नाही.
म्हणजेच भारतीय समाज जे बरेच जे निम्न स्तरातील जे लोक आहेत, या लोकांना वाजवी लोकांना शिक्षण दिलं जात नाही. भारतीय समाजातील ज्या लोकांना जाती व्यवस्थेत निहित स्वार्थ दडलेला आहे आणि जिच्यामुळे त्यांना फायदा होतो, त्याच स्तरातील लोकांना जर तुम्ही शिक्षण दिलं तर जाती व्यवस्था अधिक मजबूत होईल. असे न करता भारतीय समाजाच्या खालच्या स्तरातील जे लोक जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छितात त्यांना जर शिक्षण दिले तर जाती व्यवस्था निश्चित उद्ध्वस्त होईल. आंबेडकर म्हणतात की जे लोक जाती व्यवस्था उद्ध्वस्त करू इच्छितात त्यांना जर शिक्षण दिलं तर निश्चित अशी जाती व्यवस्था उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. पण यासाठी जाती व्यवस्थेत निहित स्वार्थ दडलेला आहे आणि जिच्यामुळे त्याचा फायदा होतो, त्याच स्तरातील लोकांना जर आपण शिक्षण दिलं तर ही जाती व्यवस्था अधिक मजबूत होईल. पण आपण असं करण्याऐवजी भारतीय समाजातील जे खालच्या स्तरातील जे लोक आहेत त्यांना जर आपण शिक्षण दिलं तर निश्चित ही जाती व्यवस्था ते उद्ध्वस्त करेल. प्रत्येक वेळी कोणतेही तारतम्य न पाळण्याचे भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशनने शिक्षणाला मदत करण्याचे धोरण जाती व्यवस्था मजबूत करीत आहेत. श्रीमंताला अधिक श्रीमंती आणि गरिबाला अधिक गरीब करणे हा काही दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग नाही. जाती व्यवस्था नष्ट करायची असेल आणि जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी शिक्षणाचा साधन म्हणून उपयोग करण्याच्या धोरणाला ही गोष्ट लागू होते. जाती व्यवस्था कायम ठेवू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देण्यामुळे भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार तर नाहीच, उलट हे धोरण भारतीय लोकशाहीला मोठ्या संकटात टाकेल. आंबेडकर म्हणतात की जाती व्यवस्था मजबूत करण्यासाठी भारत सरकार आणि अमेरिकन फाउंडेशन जे शिक्षणाला मदत करण्याचे त्याचे जे धोरण आहेत त्या धोरणामुळे श्रीमंताला अधिक श्रीमंती मिळत आहे आणि गरीब हा अधिक गरीब होत चाललेला आहे. या शिक्षणाला मदत करण्याचं जे धोरण आहे त्या धोरणामुळे जाती व्यवस्था ही अधिक मजबूत करीत आहे. श्रीमंताला तो अधिक श्रीमंत आणि गरिबाला अधिक गरीब. यामुळे दारिद्र्य हे नष्ट होणार नाही. हा दारिद्र्य नष्ट करण्याचा मार्ग नाही तर जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रत्येकाला शिक्षणाचा साधन म्हणून उपयोग करावा लागेल आणि उपयोग करण्याच्या धोरणाला ही गोष्ट लागू केली पाहिजे. जाती व्यवस्था कायम ठेवू इच्छिणाऱ्यांना शिक्षण देण्यामुळे भारतीय लोकशाहीचे भवितव्य उज्ज्वल होणार तर नाहीच, उलट हे जे धोरण आहे हे धोरण या भारतीय लोकशाहीला मोठ्या संकटात टाकेल. अशा प्रकारचं भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून इंग्रजीत दिलेलं हे भाषण, त्याचं हे भाषांतर होतं. लगेच तुम्हाला या पाठावर स्वाध्याय दिला जाईल. धन्यवाद.